हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जी-आर रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यावरच पुढील निर्णय। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली। 5 तारखेला मोर्चाऐवजी विजयी सभा होणार, उद्धव ठाकरे यांची माहिती। सभेला ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। मराठी माणसाने एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंशी युती करत आहेत। ही वेळ का आली याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं, शिंदेंची टीका। संदीप देशपांडेंकडून पुन्हा राज ठाकरेंच्या भाषणातील व्हिडिओ ट्विट। जे म्हणतात तेच करता, हिंदीच्या मुद्द्यावरून जी-आर मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं अभिनंदन करताना देशपांडेंचं ट्विट। संदीप क्षीरसागर आणि बीडमधील विनयभंगातील आरोपीचे सीडीआर काढा। घडली तेव्हा क्षीरसागर त्या ठिकाणी होते। खासगी क्लासमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुंडेंचे आरोप। बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासा, अंजली दमानिया यांची मागणी। कराडमधील ऐतिहासिक वसंतगड किल्ल्याची पर्यटकांना भुरळ। पावसाळ्यात किल्ल्यावरील निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। अहिल्यानगरच्या राहुरीमधील मुळा धरण 48% भरलं। कोथरूडमधून धरणात 1873 क्युसेक पाण्याची आवक सुरू, पाटबंधारे विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगर पालिकेची काल 645 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। चिकलठाणा ते मुकुंदवाडीपर्यंतची अतिक्रमणं जमीनदोस्त। रत्नागिरीत भर वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार। संगमेश्वर तालुक्यातील धामणी ब्राह्मणवाडी बिबट्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची स्थानिकांची मागणी।